होय. हम्म. मी भाजी बनवते आज. मला पोळ्या टाकू लागा ना. तू भाजी बनव, मी पोळ्या टाकू लागतो तुले. का व? हम्म. मी जेव्हा बी तुम्हाला काम सांगते हम्म. तुम्ही मला नाही म्हणता. हां, तुम्हाला झाडू मारायला लावला झाडू मारता, फरची पुसायला लावली फरची पुसता, घरातले सर्व कामं मी जे बी सांगेन ते तुम्ही करू लागता. कधीच नाही म्हणत. तुम्ही तर माणूस आहे. उलट माणसं तर काही करता नाही. तुम्ही तर लगेच करू लागता मला. असं थोडी आहे की माणसं कामं करताना आणि तुझे कामं करते ते मी कामं म्हणजे मला येतात म्हणून मी करू लागतो. कारण की मग जे जीवन होतं पहिलं समजा आय टी आयपासून मी सांगाल तर तुला मी पुण्याला गेलो कंपनीत. हां. ते कामं सगळे मी तरीच शिकला पुण्याला. कंपनीमध्ये जे जीवन होतं ना ते तसं जीवन कोणाला येऊन तुम्ही असं लयदार मला सांगता पुण्याची लाईफ मग अशी होती अशी होती. पण तुम्ही मला कधीच सांगलाच नाही की पुण्याची लाईफ कशी होती. सांगेन 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 बस. सांगेन तर काय, आता काय तिच्यात सांगायसारखं काही आहे. मग तुम्ही म्हणताय तर आता मला आज. तो एक जीवनाचा एक म्हणजे लय मोठा अनुभव होता की तरी माणसाले सगळं शिकतो बा असं काहीतरी घड्यासाठी म्हणजे आता ते आपल्याला का आपण तर काही एवढी आहे नाही की आपल्याला ते सांगता येईन तुले. म्हणजे म्हणताना का आपण ते दगडाले ठोकता हातोडीने छिंदीनं मग तिच्यापासून जरा चांगली मूर्ती आकार बनते. तसं आहे बा पुन्हा. कारण की आय टी आय जेव्हा मी केला आता तुला सांगतो, तू बोलली जायचं माझं जिवंत वाचतडला एक्सपिरियन्स सांगतो मी तुले. फर्स्ट टाईम जेव्हा मी 2010मध्ये आय टी आय मी पास झाला आणि बाबा मला बोलला की भाऊ आता तुले कामाला जाणं पडेल आणि तेव्हा घरी पैसे पिणार राहत नव्हतं. तर मग ठीक आहे म्हटलं मी जातो. घरची परिस्थिती लय होती. मग तुला काय वाटलं? तुम्ही मला काही दे सांगलंच नाही काहीच. मग घरची परिस्थिती म्हणजे अशी होती की मी नाही म्हणू बाबाले की मी काही जात नाही भाऊ पुण्या बिण्याला. कारण की आपण काही घराच्या बाहेर पाय काढेन नव्हता. पण बाबा खरंच असा बाप सगळ्याला भेटू, समजलं का? म्हणजे त्या वयामध्ये मला बापानं घराच्या बाहेर काढला. तुमचं तर मन नाही झालं असणार. नाही, मन तर कोणाचंच होत नाही. हे तर पहिली गोष्ट आहे की मन कोणाचंच होत नाही. ह्या आय टी आयवाल्याची लाईफ आहे की त्याला बिचारायला जाणंच पडतं. नाही तर आय टी आय करायचं काय फायदा तुमची आहे? वय केवढी असेल त्या टायमाला? मग त्या टायमाला वय असेल समजा 18-19 नाही तर 20 पकडी की. म्हणजे आपल्याला मला ते बी आता आठवत नाही आहे कारण की लय जुना किस्सा आहे. एवढा लहान वय आता. हां, याला एवढ्या लहान वयात आणि मी एवढा असा बारीक दिसत आहे एकदम. तुला मी जुना फोटो दाईन एक. तो फोटो पाहत होतो की मी त्या वयामध्ये कंपनीत गेला होता काम करायला. तर मी बाबानं मला बसमध्ये बसवलं. बाबा स्वतः आला मला आणि आम्ही दोन्ही बाप लेकं पुण्याला गेले. बसनं गेले. बसनं आणि तरी उतरले. गावातला एक पोरगा होता म्हणजे भाऊच्या बरोबरीचा होता, आपल्या किरणदादाच्या बरोबरीचा. तर तो पोरगा आम्हाला घ्यायला आला रांजणगावले. हा रांजणगावचा किस्सा सांगतो. रांजणगावचा लय इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे मी तरी 15-20 दिवस राहिला, जास्त दिवस नाही राहिला मी त्या कंपनीत. कारण की ते आपल्याला काही जमलं नाही. पण मी ना तरी एक शिकला मी तरी की तो जो दादा होता भाऊच्या वर्गातला होता म्हणजे गावातलाच होता. त्याचं नाव नाही घेत मी बिचाऱ्याचं. मी त्या माणसाकडे गेला होता. तर तडली जी रूम होती तर तू रूम पाहते ना तर तू मला म्हणते की तुम्ही आधी राहाल तेच कसे, अशी रूम होती. पहिले तर तुला रूम मला आता बी ते रूम आठवते आहे की ती रूम कशी होती. अशी चाळ होती. चाळ म्हणजे ते बनतच होती बाहेर ती रूम. हां, तर त्या रूममध्ये आपल्याच गावाकडचे पोरं होते, जळगाव भुसावळचे. कमसे कम 5-6 पोरं होते. तर जो दादा होता ना आपल्या गावातला तो जी फोर्स म्हणून एक कंपनी सिक्युरिटी गार्डची त्या कंपनीत होता. त्याला जेवण ना भेटे. जेवण ना भेटे म्हणजे जेवण काय भेटे ना, आम्ही रूमवर स्वयंपाक करत. आता आपण काही ना आयुष्यात लाटणं पोळी पीठ मळेन काही करेन नाही, ह्या गोष्टी आपण काहीच करेन नाही. मी फक्त एकच काम करू, भांडे धुवायचं. तू म्हणते ना तुम्ही भांडे कसे धुता, तो पहिला अनुभव. मग तुम्ही कसं काय एवढं ॲडजस्ट केलं? भांडे धुवायचा ॲडजस्ट म्हणजे मी तुला सांगतो ना आता जेव्हा आम्ही त्या कंपनीत लागला मस्त शूज भेटले नवीन. आयुष्यात पहिल्यांदा बूट घातला. म्हणजे बूट बी नव्हता? हां, चप्पल होती पॅरेगॉन.
150 का 200 रुपयाची हं. आयुष्यात. म्हणजे पॅरागॉनच त्या टायमाला पॅरागॉनच चाले. आता पॅरागॉन म्हणजे चांगला माणूस त्या टायमाला. म्हणजे आपण चांगलेच होते त्या टायमाला. म्हणजे बापानं आपल्याला चांगलंच ठेवलं होतं. पॅरागॉन चप्पल घाले मी. आपण तडी गेला आणि मी तडी मला पहिल्यांदा बूट भेटला एकदम ब्लॅक कलरचा आणि कपडे भेटले 2 ड्रेस निळ्या कलरचे फोर्स मोटर कंपनी हं. हँग्लोज गॉगल गिगल. त्या पैसा मी लय खुश झाला हं. पहिला दिवस चांगला. पहिल्या दिवशी गैरा. आणि घरी जसं जेवण नाही तसं जेवण त्या कंपनीत होतं फ्लॅट कंपनीत. 1 नंबर जेवण उच्च क्वालिटीचं हं. जेवण. हां केळं सफरचंद गिफरचंद हे मी त्या टायमाचं जे आठवतं आहे मी तुला सांगतो. हं. म्हणजे आय टी आयवाल्याच्या परिस्थितीनुसार ते जेवण मला गैरच होण्यासारखं वाटे. हं. पण ते जेवण मला एकच टाईम भेटे. कुपन राहत आहे ना. कुपन. पण ते जेवण मला एकच टाईम भेटे हां दिवसातून. मग संध्याकाळचं. संध्याकाळचा विषयच नाही. तो दादा येईन तो बनू येईन तर जेवण भेटीन. म्हणजे तुम्हाला रांधता बी नाही. मला रांधताच आहे ना. तर मग तो दादा माझ्यासाठी तरी बी खिचडी टाकी समजाय. खिचडीच खात का तुम्ही. कम से कम मी ना तरी मी सांगतो तुला मी 20 दिवस राहिलता राजनांदगावले. 20 दिवस नाही तर 25 दिवस पकडी घे फारच फार. आणि रूमपासून कम से कम 1.5 का 2 किलोमीटर जाणं पडे चालत पायी. एवढं आपण काही नच चालेल नाही. मग रिक्षाला बी पैसे राहत ना का. नाही तिकडे रिक्षा बी नव्हते कारण तो एरियाच तसा होता. त्या गावाचं नाव नाही आठवत आहे मला. नाही तर मी त्या गावाचं नाव बी सांगलं असतं तुले. ते त्या दादालाच माहिती असेल. आणि की ते आपण त्या टायमाला लय लहान होते ना. तर मग जेवण घेऊनाचा विषयच नाही. तर संध्याकाळी खिचडी. पण राहिला आता त्या दादाचा विषय सांगतो. त्या दादानं असे दिवस काढले. म्हणजे त्या दादानं मला चपात्या बनवण्यास शिकवल्या. भात बनवण्यास शिकवला त्या दादानं. आणि काय म्हणता भाजी चिकन मटन असं बनवणं शिकवलं. चिकन बी आम्ही उधार आणत. त्याला बी पैसे हां मारा. ते म्हणजे तो दादाचा नाही कारण की मी 1च महिना राहिला. तुम्हाला काही ते पुढचं काही माहीत नाही काय करत ते काय नाही. तर आणि मी गावातला होता तो दादा मला म्हणे तू काहीच टेन्शन घेऊ नको मी आहे. तू फक्त याचं भांडे धुवायचे तुला जे काम जमतं तेच करायचं. आणि काय रूम होती ती एवढीशी रूम होती. आणि किती लोक राहत तुम्ही. आम्ही 6 लोक राहत त्या रूममध्ये. एका रूम मध्ये. हां 6 लोक. तिच्यात बी सिरमेटच्या गोण्या ठेवल्या त्या अशा बाजूला. म्हणजे त्या घरमालकानं. हां त्या घरमालकानं ते चाळ बांधत होती ना त्या सिरमेटच्या गोण्या ठेवत. पण तरी जपायचा काही प्रॉब्लेम नव्हता. जपत आम्ही व्यवस्थित. कारण की एक जण जाय एक जण ये एक जण जाय एक जण ये असं चाले. तर मी असं आतुरतेनं वाट पाहिजे की सकाळी कंपनीत केव्हा जावं केव्हा नाश्ता कराईन केव्हा जेवण कराईन. ते दादा ते वेगळ्या कंपनीत होते का. तो त्याच कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून होता. तर त्या दादाचा विषय असा होता का जर का आमनं रांधे नसला तर तो खिशामध्ये 2 पार्लेजीचे पुढे आणि बिस्किट पाणी घेत जाय एका गल्लासात आणि बिस्किट बुडी बुडी संग खात जाय. तर त्याचं ते पैसन मग डोकं फिरी गेलं की हा माणसाची एवढी बॉडी आहे एवढा बॉडी बिल्डर आहे घरी एवढा आहे म्हणजे बा घरी चाल. मी त्याला डायरेक्ट बोलला म्हटलं तू घरी चाल आपण गावात काहीतरी कामं करू. पण नाही म्हणे भाऊ गाव सोडलाय आता बाहेरच राहायचं परत गावात जायचं नाही. तर म्हटलं भाऊ माझ्याकडून काही जमणार नाही. मी ना डायरेक्ट त्याला रात्री 3 वाजता 15-20 दिवसानं घरी फोन लावला. मी रडला अक्षरशः बाबाजो. म्हटलं भाऊ मी तू रड नको समजलं का. म्हटलं मी घरी येतो माझ्याकडून काही काम होत नाही आहे. तर त्या पिरियडमध्ये मी ना थोडून बस पकडवली म्हणजे त्या दादानं बस पकडवली मला आणि मी घरी आलता. समजलं. म्हणूनच मी काहीच बोलत नाही तुला. आय टी आयचं जीवन लय बेकार असतं. समजलं का. त्याच्याकरता आय टी आय एवढं वाईट परिस्थिती होती. त्या परिस्थितीमुळेच आता हे दिवस चांगले आले. अजून एक किस्सा आहे पुण्याचा तो एक सांगेन तुला अजून नंतर. त्या दादाला भेटले नाही मग. नाही
तो दादा वेगळा, हा दादा वेगळा. हा दादा गावातला होता, तो दादा वेगळा आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी. ITवाले पोरायसाठी. कट कर.